विनम्र अभिवादन करते। तारीख 7 ऑक्टोबर 2017। स्थळ चक्क विद्येचे माहेरघर वगैरे असणारे पुणे। 15-20 लोकांच्या जमावाने 4 कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आलं, तर 16 कुत्र्यांना अन्नात विष घालून मारलं। कुत्र्यांचं तर सोडाच हो, गेल्या महिन्यात नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावाने आपल्या बहिणीला भर रस्त्यात पोटात सुरा खुपसून मारला। तोबा गर्दी जमा झाली, पण एकाचाही हात त्या मातेपिरू भावाला थांबवू शकला नाही। थांबवणार तरी कसे हो, तेच हात त्या मोबाईल मध्ये शूटिंग काढण्यात व्यस्त झाले होते। घटना क्रमांक 3, रस्त्याच्या बाजूच्या झाडीत 2 जणांवर खुनी हल्ला झाला, तर एकाचा जीव जागेच गेला, तर एक मुलगी जीवाच्या आकांतात अर्धमेल्या रक्तबोंबाळ अवस्थेत गुडघ्यांवर सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती। तिथेही गर्दी जमा झाली हो, पण तिथेही लोक मोबाईल मध्ये शूटिंग काढण्यात मग्न झाली। अहो, कुत्र्याला जिवंत जाळताना, सख्या बहिणीला तडफडून तडफडून मारताना, अर्धमेल्या रक्तबोंबाळ अवस्थेत मदतीची याचना करताना त्या समोरच्या गर्दीतून एकही मदतीचा हात देणारा, माणुसकीची जात निभावणारा एकही मायकालाल तिथे हजर नव्हता। तिथे तो माणुसकी निभावणारा माणूस गैरहजर होता। आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर या गर्दीतल्या माणसाला शोधायसाठी एक विषय मांडत आहे। गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी। अरे मित्रांनो, किड्या मुंगे पशु पक्षी राने वने झाडा झुडपांच्या या पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडा तरक मेंदू, 2 हात 2 पाय असलेली जमात म्हणजे माणूस। आधार निद्रा भय मैथून या 4 गोष्टी करतात ते पशु पक्षी, पण 5वी गोष्ट विचार करायची क्षमती ज्याला लागली आहे तो म्हणजे माणूस। मित्रांनो, माकडाची शेपटी गेली तर 2 पायावर उभा राहिला, तो धावू लागला, पळू लागला। त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोचला, त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोचला। त्यांनी जंगल ताब्यात घेतली, त्यांनी नद्या अडवल्या, त्यांनी समुद्रावर राज्य केलं। आणि इथेच खरा घोळ झाला। जेव्हा त्यांनी जंगल ताब्यात घेतली, त्याच्या मनातली हिरवाई संपली, त्यांनी पाखरांची संसार उद्ध्वस्त केली। जेव्हा त्यांनी नद्या अडवल्या, त्याच्या मनातले झरे आटले। जेव्हा त्यांनी समुद्रावर राज्य केलं, पण त्याच्या मनात संकृष्टीत दबक तयार झालं। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं गेलं तर आज माणूस माणसापासूनच दूर गेला आहे। रोज संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी घासातला घास बाजूला काढून वाटीभर भाजी शेजाऱ्यांना द्यायची आज प्रथाच थकली आहे। रोज सकाळी उठून शिळा भात आणि चपाती कचरा कुंडीत टाकताना जेव्हा आपल्या मनात हा विचार येत नाही की आज ह्या अन्नाची गरज कुठल्या तरी गरीबाला असेल, तेव्हा आपल्यातला माणूस हरवला आहे। मित्रांनो, आज तुम्ही कुठलाही वर्तमानपत्र वाचा, न्यूज चॅनल लॉग इन करा, व्हॉट्सअप ओपन करा किंवा फेसबुक लॉग इन करा, तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल। आणि ही प्रचंड गर्दी असेल ती माणसांची, आणि ही प्रचंड गर्दी थंड असते जेव्हा आया बहिणींवर हात उचलला जातो, रस्त्यावर एखादा दुर्दैवी अपघात घडतो, रक्ताच्या घोळ्यात माणसं लोळतात, तिथेही गर्दी जमा होते हो। पण पुन्हा लोक शूटिंग काढण्यात व्यस्त होतात, फोटो काढण्यात मग्न होतात। गर्दी कुठे नसते, राशनच्या दुकानात गर्दी, हॉस्पिटलमध्ये गर्दी, रेल्वेमध्ये गर्दी, पण आज कुठला तरी गरीब अन्नाविना उपाशी झोपत असेल, कुठला तरी लेकरू शाळेत जात नसेल, बाजूच्या फ्लॅट मधले आजोबा आज औषधाविना उपाशी राहत असतील। आणि हेच आणि असं बरंच काही पाहण्यासाठी आज आमच्या गर्दीला वेळ नाही। फ्लॅट सिस्टीम अपार्टमेंट मध्ये लोक घराने तर जवळ आली, पण मनाने तेवढीच दूर निघून गेली। आणि ह्याचा परिणाम म्हणजे माणसाचं मन आज मुरधूळ झालं आहे। सिमेंटच्या मातीच्या घरांना सिमेंटचा गिलावा आला, पण माणसाच्या मनाचा ओलावा पार पापुद्रे उडावे असा उडून गेला आहे। आणि म्हणूनच आज या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासली। अडाणी बहिणाबाई आज माणसाला या उद्देशाने विचारते, माणसा कधी होशील माणूस, लोभामुळे माणसाचा झाला कानूस। आणि ह्याच धर्माच्या गर्दीत जो उठून बोलतो की मी भारतीय आहे, तिथे सापडेल मला खरी माणुसकी। जो घरात मुलगी झाल्याचा आनंद साजरा करतो, तिथे सापडेल मला माणुसकी। जो फक्त बायका आणि पोरांना घेऊन नाही बसत आणि अख्ख्या सगळ्यांवर प्रेम करतो, तिथे सापडेल मला खरी माणुसकी। जो गरीब भीक मागणाऱ्या मुलाच्या हातात वया पेन्सिली देतो, तिथे सापडेल मला खरी माणुसकी। हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे शब्द जेव्हा मातीत गाडले जातील, तिथे सापडेल मला खरी माणुसकी। आणि त्यानंतर हा विषय या व्यासपीठावर मांडायची गरज भासणार नाही, कारण त्यानंतर ती गर्दी असेल ती माणसांची, अस्सल माणसांची, माणुसकी निभावणाऱ्या माणसांची। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी
विजय असो. थँक्यू.